चरणाजवळ स्थान दे, तिथं राहण्यासाठी जागा दे, कारण आम्हाला आमची पूर्वदुष्कृत्य फार त्रास देतात, भयंकर त्रास देतात. तुका म्हणे भोगी पीड दे. जगद्गुरु तुकोबराय देवाच्या चरणाजवळ स्थान द्यावं, तिथं राहण्यासाठी जागा मिळावी म्हणून देवाला काय सांगितले त्यांनी की देवा आमचे तू सगळे भोग नष्ट करून टाक आणि आम्हाला तुझ्या चरणाजवळ स्थान दे, तिथं राहण्यासाठी जागा दे. अशी सुंदर मागणी जगद्गुरु तुकोबरायांनी केली. कीर्तन निरोपाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक जगाचा मालक परमपिता भगवान परमात्म्याच्या कृपेने आणि जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने हा नवरात्र उत्सव इथे साजरा होतोय. तुम्हाला वाटतं का हा उत्सव असा खेडेगावात साजरा होतोय म्हणून? वाटतं का? बाया झोपल्या की काय? मी आलो ना, ठीक आहे, तुम्हाला बाया नाही ना, मग बोला ना. वाटतं का? एवढ्या टेन्शन मध्ये का बसले? टेन्शन मध्ये कोण पाहिजे तुमच्या ऐवजी? मी पाहिजे का नाही? मग अशा बसलाय जणू अख्खं दुःख तुम्हालाच आहे. लक्षात घ्या, जिथं टाळ विना आणि पखवाज वाजतो ना, तिथं पंढरपूर साकारल्यासारखं वाटतं. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जागी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जागी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जागी, ज्ञानदीप लावू जागी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगे, तुम्हाला वाटतं का हा आनंद तुम्हाला कुठं विकत घेता येईल म्हणून? वाटतं का? नाही ना. कितीही धन कमवा, कितीही संपत्ती कमवा, कितीही गर्वाने राहा, किती मी पण असू दे तुमच्या अंगामध्ये, विकत घेता येणार नाही गोष्ट, इथंच भेटणार आहे. या उलटही जाऊन सांगते, कितीही पदवीधर झालेला माणूस असू द्या, किती मोठी डिग्री असू द्या त्याच्या हातामध्ये, किती मोठं शिक्षण असू द्या, तो जेव्हा या धर्म मंडपात येतो ना, तेव्हा तो असं म्हणत नाही मी इथं कसा बसू. तू जिथं जागा भेटेल ना तिथं बसून मोकळा होतो. ही ताकद कशाची आहे? परमार्थाची, आनंदाची, या नामाची ताकद आहे. आनंदो रे आजी आनंदो रे, 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 सभायावंतरे अवगा परमानंदो रे, सभायावंतरे अवगा परमानंदो रे, आनंदो रे आजी आनंदो रे, आनंदो रे आजी हो आनंदो रे आजी आनंदो रे, आनंदो रे आजी आनंदो रे. वाळवंटामध्ये कीर्तन चालू होता. लक्ष द्या, वाळवंटामध्ये कीर्तन चालू होता. असे सगळे संत मंडळी बसले होते आणि नामदेवराय कीर्तन करत होते. एकदम देहभान विसरून आनंदाने नाचत होते. मग जगाचा मालक जर तिथं आनंदाने नाचत असेल तर इथं नाचणार नाही का? तो नाचणार की नाही? कार्यक्रमाचं कौतुक ज्ञानोबरांनी फार छान केलं की प्रथम वन सकाळी ही लावण्याची लभाळी प्रगटे जैसे आगळे अंगण आंगणे. फार छान. जिथं आनंद आहे तिथं सत्य आहे आणि जिथं सत्य आहे तिथं भगवान परमात्मा, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जरा आनंदी चेहरे दाखवा. हे बघायला गेलं ना तर माझं हे पहिलंच कीर्तन आहे आणि आई जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने ही सेवा माझ्याकडे आली, त्यामुळे मी तुम्हा सर्वांची मनापासून ऋणी आहे. ह्या कार्यक्रमाबद्दल ज्यांनी सांगितलं म्हणजे जय भवानी प्रतिष्ठान, बरोबर ना, त्यांचे मनापासून आभार. खरं तर कीर्तनकार तुम्हाला खूप भेटतील, पण त्यांच्यासोबत जिव्हाळा निर्माण करणं काय असतं ना ते त्यांच्याकडनं शिकावं. तसेच सुप्रसिद्ध असे गायनाचार्य हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज खिलारी, तसेच
अविनाश कदम कदम हरिभक्तपरायण कदम महाराज तसेच हरिभक्तपरायण करपे महाराज त्यांचेही मनापासून धन्यवाद. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तसेच सुप्रसिद्ध असे मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण सागर महाराज पाटोळे बरोबर ना महाराज? त्यांचेही मनापासून धन्यवाद. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरं तर पखवाजा मिळणं फार अवघड गोष्ट असते. कीर्तनकार तुम्हाला खूप भेटतील हा महाराज, खूप भेटतील. पण पखवाजा मिळणं फार अवघड आहे. कारण कीर्तनकार कधीच सजीवाच्या मुखात ना मनापासून विठ्ठल बोलू शकत नाही. कधीच नाही. नाईलाजाने सगळेच बोलतात. गरज आली का सगळ्यांनाच देव आठवतो, त्याशिवाय नाही. पण निर्जीव कातड्यातनं जो विठ्ठल बोलवतो ना त्याला पखवाजा म्हणतात. त्यामुळे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तसेच इथे उपस्थित असलेले माझे आजोबा दत्तात्रय महाराज हांडे आणि तसेच बाळासाहेब महाराज हांडे त्यांच्याकडनं हा वारकरी वारसा आमच्याकडे आलाय. त्यामुळे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तसेच सुप्रसिद्ध असे मृदुंगाचार्य हार्मोनियम वादक त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या. तेही माझे आजोबाच आहेत. त्यांच्याकडे मी खूप काही शिकली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. तसेच इथे उपस्थित असलेले माझे काका म्हणजे आमचे दादा, मी दादा म्हणते त्यांना. खरं तर त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभलंय मला. कारण इथं उभी आहे ना मी त्यांच्या सपोर्टमुळेच उभी आहे. खूप सपोर्ट केलाय दादांनी मला. त्यामुळे दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि मला ह्या कीर्तनासाठी खरं सज्ज ज्यांनी केलं, तू करू शकते असे निवृत्ती महाराज लांडगे माझे आजोबाच आहेत ते. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इथं कोणाचं नाव माझ्याकडनं चुकून राहिलं असेल तसे माझे आजोबा मेन राहिले हरिभक्तपरायण राजू खानेकर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इथं कुणाचं नाव माझ्याकडनं चुकून राहिलं असेल ना, ज्ञात अज्ञात वयाने ज्येष्ठ ज्ञान आणि श्रेष्ठ असे महाराज मंडळी या सर्वांमध्ये आपण ईश्वराचं चिंतन पाहूयात. विठ्ठल विठ्ठला 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 अतिशय परमार्थासाठी प्रेमळ असणार आपले हे गाव आणि आपल्या गावामध्ये ठेवलेला हा नवरात्रीचा उत्सव अख्ख्या पंचक्रोशीत आदर्श आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्ही महिला कीर्तनकारांना निमंत्रित करून जो स्त्री शक्तीचा साक्षात शक्ती दर्शन सोहळा आज आपल्याला कीर्तनाच्या रूपाने बघायला मिळणार आहे. आज बहुसंख्येने महिला उपस्थित आहेत. त्यामुळे आनंद आहे. बिचारा दिवसभर उपास तापास करतात, कामही करतात, पण संध्याकाळी कीर्तनाला येतातच. आणि न झोपता कीर्तन ऐकते साऱ्यात महत्वाची गोष्ट, मोठी गोष्ट आहे. तर वयस्कर ज्या महिला असतात त्या फार उत्साहाने येतात. तरुण आहेत म्हणून जास्त आनंद आहे मला. पण ते आहेत म्हणून उत्साह वाटतो मला जास्त. कारण नवरात्रीमध्ये वातावरणच तसं असतं ना. कीर्तनाचा जो थाटलेला कार्यक्रम आहे ना, देवीचा जागर, देवीचा गोंधळ घालण्याची आपली जुनी परंपरा आहे. देवीचा काय घालतो आपण? गोंधळ घालतो का नाही? आपणही तो गोंधळ घालतोय. फक्त आपला गोंधळ हा वारकरी संप्रदायाला अनुसरून एवढंच. आनंदी निर्गुण प्रगटली भवानी, आनंदी निर्गुण प्रगटली भवानी, आनंदी निर्गुण प्रगटली भवानी, आनंदी निर्गुण प्रगटली भवानी, मोहमहिषासूर मर्दाना लागुनी, मोहमहिषासूर मर्दाना लागुनी, विविध तापाची करावया झाडणी, विविध तापाची करावया झाडणी, भक्ताला दिसू पावस निर्वाणे, ऐसा जोगवा जोगवा मागन, ऐसा जोगवा जोगवा मागन, ऐसा जोगवा जोगवा मागन, ऐसा आणि जगदंबेचा गोंधळ का घालतो आपण? कारण तिचे आपल्यावर फार उपकार आहेत म्हणून घालतो. लक्ष द्या, भगवती जेव्हा सरस्वती बनून खाली आली ना, तेव्हा तिने आपल्याला जगण्याची विद्या दिली. काय दिली? जगण्याची विद्या दिली. हंसावरती बसून शारदे हंसावरती बसून, हंसावरती बसून हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून, हंसावरती
हंसावरती बसून छाने मयुरावरती बसून हंसावरती बसून छाने मयुरावरती बसून शारदे मयुरावरती बसून ती जेव्हा सरस्वती बनून खाली आली ना तेव्हा तिने आपल्याला जगण्याची विद्या दिली. ती जेव्हा लक्ष्मी बनून आली तेव्हा तिने आपल्याला धन दान केलं. तुम्हाला काय वाटतं तुमच्या अंगावर एवढे महागडे कपडे, पायात एवढी महागडी चप्पल, बोटात एवढे अंगठ्या, डोक्यावर टोपी कशाने आली? धनाशिवाय आलं का? नाही ना. मग ती जेव्हा आपल्या जीवनामध्ये आली तिने आपलं जीवन सुखी करून टाकलं, एकदम सुखी. एवढंच नाही, ती जेव्हा अन्नपूर्णा बनून आली तेव्हा तिने आपल्या पोटाला अन्न दिलं, आपल्या पोटातली आग शांत केली. म्हणजे बघा किती आशीर्वाद आहे तिच्यावर.